आज आपण जाणून घेऊयात ब्रेन सर्जरी म्हणजे काय, ब्रेन सर्जरी कशासाठी केली जाते, त्याची प्रोसिजर काय असते, ब्रेन सर्जरीच्या अगोदर काय काय तयारी करावी लागते किंवा ब्रेन सर्जरी नंतर कुठले कुठले टप्पे येतात आणि सर्जरी नंतर कुठली काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. ब्रेन सर्जरी ही एक अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. हे करण्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा मेंदूच्या आजारामध्ये ज्यावेळी काही ठिकाणी निदानासाठी किंवा काही ठिकाणी उपचारासाठी ब्रेन सर्जरीची आवश्यकता असते. ब्रेन सर्जरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूतील इजा, मेंदूतील गाठी, मेंदूतील रक्तवाहिन्याचे आजार किंवा मेंदूतील रक्तस्राव हे आहेत. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. ब्रेन सर्जरीची तयारी कुठल्याही शस्त्रक्रियेच्या अगोदर, मग ती मेंदूची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असू दे, तर त्याच्या अगोदर जी काही रुग्णाचे त्रास आहेत तर त्याची व्यवस्थित हिस्ट्री घेतली जाते, म्हणजे ज्याला आपण वैद्यकीय भाषेत मेडिकल हिस्ट्री असं म्हणतो. त्यामध्ये रुग्णाचं वय, त्याच्या आरोग्याची स्थिती आणि त्याच्या मेंदूच्या समस्या ह्या सगळ्यांचा विचार केला जातो आणि साधारण एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस पर्यंत आपण येतो. अर्थात हे डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी आपल्याला पुढं MRI आणि CT स्कॅन अशा इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये मेंदूचं एक्झॅक्ट पिक्चरायझेशन केलं जातं आणि त्याच्यावर मेंदूचं आजाराचं एक्झॅक्ट निदान होतं. त्याचबरोबर जेव्हा ह्या सगळ्या तपासण्यानंतर ज्यावेळी ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो, त्यावेळी रुग्ण ऑपरेशनसाठी फिट आहे की नाही हे बघण्यासाठी काही त्याच्या लॅबोरेटरीत तपासण्या केल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने रक्त तपासण्यांचा समावेश होतो. ह्या रक्त तपासण्यामध्ये जर रुग्णामध्ये काही दोष आला तर त्याच्यावरील उपचार हे आपल्याला ऑपरेशनच्या अगोदर करावे लागतात. उदाहरणार्थ, जर रुग्णाचं हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. आता ह्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर रुग्णाला सर्व शस्त्रक्रियेची माहिती दिली जाते आणि शस्त्रक्रियेमधील सगळे संभाव्य धोके हे समजावून सांगितले जातात. बऱ्याच वेळा रुग्ण असे धोके जर समजावून सांगण्याच्या स्थितीमध्ये नसतील तर त्यांच्या नातेवाईकांना ह्या सगळ्या धोक्याची कल्पना दिली जाते. रुग्णाची काही वेळा अशा केसेसमध्ये हृदय तपासणी सुद्धा करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर काही औषधं, उदाहरणार्थ फिट्स न येण्याची औषधं ही रुग्णाला ऑपरेशनच्या अगोदर द्यावी लागू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या तयारीमध्ये होतो. मेंदूच्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर ज्यावेळी रुग्णाला मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात येतं, तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग हा भुलीचा असतो. सुरुवातीला तर रुग्णाला मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी बहुतांश केसेसमध्ये पूर्ण भूल दिली जाते, ज्याला आपण जनरल अॅनेस्थेशिया म्हणतो, किंवा काही केसेसमध्ये अवेक क्रेनॅटॉमी म्हणजे रुग्णाला जागं ठेवून सुद्धा ऑपरेशन करता येणं शक्य असतं. आता ज्यावेळी पूर्ण भूल दिली जाते रुग्णाला, त्यावेळी त्याच्या तोंडामधून, घशामधून एक नळी टाकली जाते आणि त्या नळीद्वारे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं आणि अशा स्थितीमध्ये रुग्ण पूर्ण बेशुद्ध असतो, त्याला कुठल्याही वेदना होत नाहीत आणि साधारणपणे रुग्णाचं ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळा लगेचच तर काही वेळा काही वेळानं रुग्णाला हळूहळू भुलीच्या औषधांचा डोस कमी करून त्याला शुद्धीवर आणलं जातं. दुसरा टप्पा म्हणजे क्रेनिओटॉमी. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा इमेजिंग तंत्रज्ञानावर हे नक्की केलं जातं की रुग्णाच्या कोणत्या भागामध्ये मेंदूचा आजार आहे. त्याचबरोबर काही वेळा नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा सुद्धा उपयोग करून कुठल्या भागामध्ये मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे हे अगोदर नक्की केलं जातं. त्याच्यानंतर मेंदूच्या त्या भागामध्ये इन्सिजन म्हणजेच काप दिला जातो आणि एका विशिष्ट प्रकारच्या ड्रिलच्या साह्यानं तुमच्या कवटीचा थोडा भाग हा कापण्यात येतो. तो कवटीचा भाग उघडल्यानंतर मेंदूवरची आवरण असतात, ज्याला आपण ड्युरा मॅटर म्हणतो, ती आवरण उघडली जातात आणि मग ज्या ठिकाणी मेंदूचा विकार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो. मग काही वेळा ती तुमची मेंदूची गाठ असू शकते किंवा एखादा मेंदूचा रक्तवाहिन्याचा आजार असू शकतो किंवा मेंदूमध्ये पू असू शकतो किंवा मेंदूतील रक्तस्राव असू शकतो. तर त्या भागाला ऍड्रेस केल्यानंतर म्हणजे ती पॅथॉलॉजी काढल्यानंतर मेंदूमध्ये कुठं रक्तस्राव तर होत नाही ना, ह्या गोष्टीचं अगोदर कन्फर्मेशन केलं जातं आणि मग ही मेंदूवरची आवरणं बंद केली जातात. आता बऱ्याच वेळा ऑपरेशन नंतर काही वेळा मेंदूला सूज असते किंवा मेंदूतील प्रेशर वाढलेलं असतं, तर त्या केसमध्ये हा जो कवटीचा भाग काढलेला आहे तो ऑपरेशनच्या जागी लगेच आपण पूर्ववत ठेवत नाही. तो काही वेळा दुसऱ्या इन्सिजननी आपण काही वेळा पोटामध्ये किंवा मांडीच्या भागात ठेवला जातो किंवा काही वेळा तो डिस्कार्ड करून किंवा डीप फ्रीझरमध्ये ठेवून साधारण 6 महिन्यांनी तो पूर्ववत आहे त्या ठिकाणी ठेवला जातो किंवा
किंवा काही वेळा कृत्रिम कवटीचा सुद्धा भविष्यात वापर केला जाऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतरचा टप्पा. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जातं. मी म्हटलं त्याप्रमाणे जर मेंदूला खूप जास्त सूज असेल तर रुग्णाला भुलीखाली ठेवण्यात येतं. अशी भूल काही वेळा 24 तास 48 तास ही आपल्याला एक्सटेंड करावी लागू शकते. पेशंटचे व्हायटल्स पूर्ण स्टेबल असतील तर आपण हळूहळू भूल कमी करून पेशंटला व्हेंटिलेटरवरून विन ऑफ म्हणजेच काढण्यात येतं आणि जर रुग्ण शुद्धीवर आला तर त्याच्या तोंडाची नळी सुद्धा आपण काढतो. आयसीयू मध्ये रुग्णाचं खूप क्लोज मॉनिटरिंग करावं लागतं आणि रुग्ण पूर्ण सुधारल्यानंतरच रुग्णाला वॉर्ड किंवा खासगी रूम मध्ये हलवण्यात येतं. आयसीयू मध्ये रुग्णाला बऱ्याच वेळा IV मेडिसिन्स ट्रान्सफ्युजन करण्यासाठी काही वेळा सेंट्रल लाईन म्हणजेच एखाद्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये सलाईनची पाईप घालावी लागू शकते. त्याचबरोबर बऱ्याच रुग्णांना जे खूप क्रिटिकल अवस्थेत आहेत तर रुग्ण हा जर बरेच दिवस व्हेंटिलेटरवर राहत असेल तर त्यांना गळ्याला ऑपरेशन करून ट्रेकेस्टॉमी म्हणजेच श्वास नलिकेला छिद्र करून त्याच्यामधून एक नळी बसवण्याची एक प्रोसेस करावी लागू शकते जी रुग्णाच्या फायदेशीर असते. शस्त्रक्रियेनंतर काय अपेक्षित असते? शस्त्रक्रियेनंतर सर्वप्रथम ऑपरेशन नंतरचा स्कॅन केला जातो ज्याच्यामध्ये कदाचित सिटी स्कॅन किंवा MRI चा समावेश असतो, ज्यामध्ये रुग्णाच्या मेंदूची स्थिती जाणून घेतली जाते. जर रुग्णाची स्थिती सिटी स्कॅन किंवा MRI वर चांगली वाटत असेल तर हे त्याच्या रिकव्हरीचं एक चांगलं लक्षण असतं. त्याचबरोबर रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा स्पीच थेरपी यासारख्या पुनर्वसनाची आवश्यकता असते आणि ह्यासारख्या रिहॅबिलिटेशन थेरपीमुळे रुग्णाला लवकरात लवकर नॉर्मल करणं किंवा सामान्य स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मेंदूच्या ऑपरेशन नंतर कोणकोणते धोके होऊ शकतात? मेंदूच्या ऑपरेशन नंतर जे काही धोके होतात तर त्याच्यामध्ये आपण साधारण डिव्हिजन करू शकतो की लगेचच होणारे धोके आणि काही वेळाने दिसणारे धोके. जे धोके लगेचच संभवतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशनच्या जागी होणारा रक्तस्राव. हा जर काही वेळा थोड्या प्रमाणात असेल तर त्याच्यासाठी औषधं किंवा मेंदूची सूज कमी करणारी औषधं देऊन तो आपण नियंत्रणात ठेवू शकतो. पण तो जर खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल आणि त्याच्यामुळे मेंदूत जर प्रेशर क्रिएट केला असेल तर रुग्णाला लगेचच दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेला घेऊन तो रक्तस्राव काढावा लागू शकतो. साधारणपणे 100 एखाद्या केसेसमध्ये असं होऊ शकतं. दुसरा धोका म्हणजे मेंदूच्या ज्या भागामध्ये शस्त्रक्रिया केलेली आहे तर त्या भागाला मेंदूतल्या काही पेशींना इजा झाल्यामुळे होणारे डेफिसिट्स. बऱ्याच वेळा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर हातापायाची ताकद कमी होणं किंवा मलमूत्राचा कंट्रोल कमी होणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, डोळ्याला तिरळेपणा येणं, दृष्टीवर परिणाम होणं, त्याचबरोबर बोलण्यावर परिणाम होणं, स्मरणशक्तीवर परिणाम होणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जातात तर त्या गोष्टीवर मेंदूच्या ऑपरेशन नंतर परिणाम होऊ शकतो. काही विशिष्ट ऑपरेशन नंतर होणारे साईड इफेक्ट हे विशिष्ट असतात. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीच्या ऑपरेशन नंतर काही वेळा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतात किंवा शरीरामधील क्षारांचं प्रमाण ह्याच्या नियंत्रणामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. मेंदूच्या काही ऑपरेशन मध्ये आपल्याला वास येण्याची जी ताकद आहे ती गमावणं, त्याचबरोबर डोळ्याला तिरळेपणा येणं किंवा डबल व्हिजन होणं, एक वस्तू दोनदा दिसायला लागणं, त्याचबरोबर गिळण्याला त्रास होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अशा काही गोष्टी होऊ शकतात. मेंदूचे शस्त्रक्रियेचे जे काही लेट कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा डिलेड कॉम्प्लिकेशन आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे इन्फेक्शन. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर काही केसेसमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यासाठी काही वेळा तुमचा स्काल्प म्हणजे डोक्याची त्वचा ही हेल्दी असणं आवश्यक आहे. तिथं जर काही इन्फेक्शन असेल, कोंडा असेल किंवा रुग्णाने ऑपरेशन नंतर जर डोक्याला खाजवत असेल त्यामुळे कुठं जखमा होत असतील किंवा रुग्णाने जर ड्रेसिंग अनस्टराईल केलं असेल तर त्यावेळी रुग्णाच्या जे काही ऑपरेशनची जागा आहे त्या ठिकाणी होणारे इन्फेक्शन हे आतमध्ये जाऊन ब्रेन ॲब्सेस सुद्धा होण्याची शक्यता असते. अशा केसेसमध्ये काही वेळा जास्त दिवस रुग्णाला प्रतिजैविक औषधं किंवा काही केसेसमध्ये अगदी परत ऑपरेशनची सुद्धा आवश्यकता लागू शकते. बऱ्याच वेळा ज्या हेतूसाठी ऑपरेशन केलेलं आहे त्यावेळी काही अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिकेशन्समुळं, उदाहरणार्थ मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळं किंवा रुग्णाची जी काही व्हायटल्स आहे त्याच्यामध्ये काही वेळा अल्टरेशन आल्यामुळं, अशा काही केसेसमध्ये मेंदूचं ऑपरेशन हे मध्येच थांबवावं सुद्धा लागतं किंवा ती प्रोसिजर अबंडन सुद्धा करावी लागते. त्या केसमध्ये रुग्णाच्या स्थितीचा परत एकदा रिव्ह्यू करून रुग्णाला दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेला सामोरं जाऊ लागू शकतं. बऱ्याच वेळा उदाहरणार्थ ज्या काही मेंदूच्या महत्त्वाच्या भागातील काही कॅन्सरस गाठी असतील तर त्या ठिकाणी काही वेळा एखाद्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीला एखादी गाठ चिकटली असेल किंवा मेंदूच्या एखाद्या महत्त्वाच्या भागामध्ये तरी गाठ असेल की जी रुग्णाच्या सर्वसामान्य जीवनासाठी तो भाग वाचवणं अत्यंत आवश्यक आहे अशी परिस्थिती असेल तर अशा काही गाठीचा किंवा पॅथॉलॉजीचा भाग हा शिल्लक ठेवावा लागू शकतो आणि त्या शिल्लक ठेवलेल्या भागातून ती गाठ परत वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा अशा काही रेसिड्युअल आजारासाठी
करण्यासाठी भविष्यामध्ये रुग्णाला पुढची जी ट्रीटमेंटची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये रेडिओथेरपी असेल किंवा किमोथेरपी असेल, ह्या गोष्टी सुद्धा कराव्या लागू शकतात.